नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 136, 15 मे. प्रभा दानांची. दानाची महती गाईल तेवढी थोडीच आहे. पूर्वी लोक म्हणत दिल्याने वाढते, पण आज माणूस म्हणतो फक्त घेत राहा. म्हणजे अगदी विरुद्ध विचार करतो. जवळ ठेवल्याने किंवा न दिल्याने वाढते. सतत घेत राहा, पण कधी काही कुणाला द्यायचे मात्र नाही. वास्तविक त्यामुळे सामाजिक संतुलन बिघडते. काय द्यायचे, किती द्यायचे हा हिशोब मांडण्याचा विषय नाही आहे, पण याचक समोर आला असेल तर विनमुख परत पाठवू नये. जेवढे शक्य होईल तेवढे आपल्याकडनं द्यावे, निरपेक्ष द्यावे. महाभारतात एक सुवर्ण मुंगसाची कथा आली आहे. युधिष्ठिर सागरसंगीत यज्ञ करतो, भरपूर दानधर्म करतो. त्याच्या यज्ञाची आणि दानाची चर्चा सर्वत्र होते, गुणगान गायलं जातं. युधिष्ठिर खूप खुश असतो आणि तेवढ्यात तिथं हे सर्व भगवंत जाणत असतात. त्यामुळे तेवढ्यात तिथं तो मुंगूस येतो. तो अद्भुत असतो, कारण त्याचं निम्म शरीर सुवर्णमय असतं आणि निम्म साधं. आणि तो यज्ञभूमीवर सगळ्या बाजूला जातो आणि गडाबडा लोळतो. आणि मग श्रीकृष्णच त्याला विचारतात, काय रे, हा काय प्रकार चालू आहे? तर तो सांगतो, मुंगूस सांगतो, मी यज्ञाच्या श्रेष्ठ दानधर्माचा लाभ उठवत आहे. पूर्वी एका सात्विक सामान्य माणसाने श्रेष्ठ यज्ञ केला आणि दान केलं, आणि त्या यज्ञातील दानधर्माचा मला खूप अलभ्य लाभ झाला. कारण त्याच्या यज्ञभूमीत मी अन्नकण गोळा करायला गेलो आणि तेथे थोडा लोळलो, तर यज्ञाचे हविषान्न कण अधिक दान दिलेल्या अन्नाचे कण, त्यामुळे माझे निम्मे शरीर सोन्याचे झाले. पण तेथील अन्नकण संपले आणि त्यामुळे मी वेगवेगळ्या यज्ञभूमींवर जातो आणि माझे उर्वरित शरीराचा भाग सोन्याचा होतो का ते पाहतो. पण इथेही माझी निराशा झाली. माझे शरीर सोन्याचे निम्मे झालेच नाही. युधिष्ठिराला जो किंचित दातृत्वाचा अभिमान झालेला असतो, तो भगवंतानी बरोबर त्याची जागा दाखवून त्याला जागेवर आणलेलं असतं. ह्या घटनेने युधिष्ठिर एकदम वरमतो. हा दानांचा भाग वेगळा. वगळता ही दुसरी गोष्ट एक आहे की यज्ञीय भस्मात सुवर्णकण असतात असे उल्लेख आहेत. युरोपियन शास्त्रज्ञ डॉक्टर हाबर एकदा अग्निहोत्राच्या संपर्कात आले. प्रत्यक्ष अग्निहोत्राच्या सुद्धा नाही, सुरुवातीला ते अग्निपात्राच्याच संपर्कात आले. त्याचा आकार पाहिला आणि ते फार प्रभावित झाले. ही बनवणारी व्यक्ती किंवा हा आकार सांगणारी व्यक्ती ही काय अलौकिक असेल, कारण हे रिकामे पात्रसुद्धा क्षणोक्षणी विलक्षण ऊर्जा बाहेर फेकत असते. हे फार किमयागार व्यक्तीने हा आकार निश्चित केला आहे. त्यासाठी ते श्रींना भेटायला खास भारतात आले. त्यांनी अग्निहोत्र भस्मावर विविध प्रयोग केले. तेव्हा एक रासायनिक द्रव्य मिसळता हे भस्म सुवर्णासमान चमकू लागले. डॉक्टर हाबर या प्रयोगाने फार चक्रावले, खूप आनंदित झाले, आश्चर्यचकित झाले. त्यांनी जेव्हा ही गोष्ट शिवपुरीत दूरध्वनीवरून सांगितली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पण श्री म्हणाले, हे होणारच होते, कारण सुवर्ण मुंगसाची कथा सत्य आहे, ते खोटे नाहीच, सगळेच अद्भुत. तसा तर भस्माचा उपयोग अनेक व्याधींवर, अनेक रोगांवर, अनेक दुखण्यांवर होतो. उत्तम आरोग्य म्हणजे धनसंपदा. जो नित्य म्हणतो त्याची प्रचिती अग्निहोत्राद्वारे येते. थोडक्यात समस्त वातावरणावर प्रभाव टाकणारे अग्निहोत्र जेवढे श्रेष्ठ, तेवढेच त्यातून प्राप्त होणारे भस्मही श्रेष्ठ, किंबहुना जास्तच विलक्षण आणि अद्भुत. हेच खरे. धन्य दानधर्म आणि धन्य भस्मविभूती. नमस्कार.